संस्था धुळे आहे. म्हणजे कार्यक्रम राज्याचा आहे, देणारे राज्याचे आहेत. आमची भूमिका बेगानी शादी में आपल्याला देवाना. शादी म्हणजे विज्ञान आणि गणिताचं हे लग्न आहे. क्षमा मॅडम म्हणतो, क्षमा मॅडम या नवरदेवच्या नाही, आईने हो नवरदेवचं काय म्हणतो आपण, आणि तुम्ही आपण मग दुल्हा दुल्हन आणि मुनको जाएंगे तुम्हारा चॉकलेटच्या बाकी चॉकलेट पण दिलं होते बरोबर. तर मित्रांनो, आम्हाला असं वाटणं की वराडी फक्त जेवण करी निघाली. मी बाबू सरले सांगा की आपले समारोह उशिरा करणार म्हणजे आमने देखणं होतं की वराडी पुरा टाइम थांबतोस का आवाज हे एवढ्यासाठी बोलतोय. राज्याची डिमांड आहे बोली भाषेतून या प्रशिक्षणामध्ये बोललं गेलं पाहिजे. तर मित्रांनो, हे जर आपण पाहिलं तर हे सर्व राज्यावरनं आयोजित आहे. आयराईज पुणे यांच्या माध्यमातून. तरीही या प्रशिक्षणाचा हा जो ज्ञान विज्ञानाचा कुंभ लावलेला आहे, महाकुंभ मेळावा चालू आहे आणि त्याच दरम्यान मध्ये हा ज्ञान विज्ञानाचा कुंभ मेळावा आयोजित करण्याचं काम आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या डॉक्टर मंजुषा क्षीरसागर मॅडम यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, या कार्यशाळेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहता आलं नाही. समजा मला पूर्ण वेळ उपस्थित राहायचं होतं विज्ञानाचा एक शिक्षक म्हणून, परंतु आमची जत्रा अशी असते तर जत्रामध्ये आम्हाला केव्हा तरी तमाशा बघावा लागतो वेगळाच, केव्हा तरी मोठा कुवा पाहावा लागतो. आम्हाला मोठमोठ्या झुल्यांमध्ये बसून आनंद काही घेता येत नाही. पण तरी सुद्धा मध्यंतरी कुठेतरी यात्रा लागलेली आहे, मध्यंतरी येऊन तो आनंद तुमच्यामध्ये येऊन मला घेता येत होता ते माझं मी सद्भाग्य समजतो. आनंद घेताना मला जे काही आरती ज्या ठिकाणी बोलताना मला दिसले तर पहिलंच लेक्चर आमच्या आदरणीय सन्मित्र यांचा व्यासंग दांडगा आहे, डॉक्टर नंदकिशोर बागुल. त्यांनी सुरुवातीलाच एका लेक्चरमध्ये झाडाची उंची ट्रिग्नोमेट्रीच्या माध्यमातून मोजायचं काम केलेलं आहे. मित्रांनो, झाडाची उंची मोजताना झाडावर आपल्याला चढावं लागणार नाही. त्या झाडाची सावली, तिची लांबी रुंदी याच्या माध्यमातून, कर्ण वगैरे याच्या माध्यमातून आपल्याला झाडाची उंची त्रिकोणमितीच्या सहाय्याने मोजता येते. परंतु हे छोटे छोटे प्रयोग कृती करत असताना, वेगवेगळ्या साहित्य साधनांचा वापर करत असताना आपण वर्गामध्ये जर गुणवत्तेसाठी असं काम केलं तर निश्चितच झाडाची उंची त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्याने आपल्याला मोजता येईल. पण आपल्या हातून घडलेले जे विद्यार्थी असतील त्यांच्या यशाची उंची आणि गुणवत्तेची उंची आपल्याला त्रिकोणमितीच्या सहाय्याने सुद्धा मोजता येणार नाही, असं आमचे बाबू सर यांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या वतीने स्वागत करतो. दुसरं, आज सकाळी येताना मला असं दिसलं की विवेक पाटील काल बोलले वाटतं. विवेक पाटील यांनी आहार असं काहीतरी घटक घेतला. आहाराच्या माध्यमातून आहारामध्ये कोणकोणते पोषण तत्वे असतात, व्हायटल्स अमाइन्स विटॅमिन्स कोणकोणते असतात याची जाणीव म्हणजे आहाराबाबतचा, अन्नाबाबतचा विवेक जागृत करण्याचं काम ज्यांनी केलं ते विवेक पाटील सरांचं देखील मी या कार्यशाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार देखील मागतो. आमच्या करवल्या या लग्न सोहळ्याच्या क्षमा मॅडमांनी बॉन्डिंग आणि मिक्सचर, कोव्हॅलंट बॉन्ड वगैरे काहीतरी मी तिथून झाकत असताना मला दिसलं की बॉन्डिंग आणि मिक्सचरवर ते काहीतरी सुलभन करत होते. मित्रांनो, या ठिकाणी बॉन्डिंग आणि मिक्सचर जर आपण पाहिलं, समजा चिवडा एक मिक्सचर असतं, ते त्या चिवड्यामध्ये शेंगदाणे असतात, पोहे असतं, सेव असतं. या ठिकाणी प्रत्येक घटक जो मिश्रणामध्ये जो प्रत्येक घटक असतो त्या प्रत्येक घटकाचं अस्तित्व असतं आणि प्रत्येक घटक आपलं अस्तित्व ठेवून
दुसऱ्या घटकाचीही चव टेस्ट वाढवत असतं. मित्रांनो, आपल्याला तेच करायचं आहे. क्षमा माहेश्वरी मॅडमांनी जे बॉन्डिंग घेतलेलं आहे तसं आपलं बॉन्डिंग सुद्धा असणं गरजेचं आहे. शिक्षकांमधलं बॉन्डिंग असलं पाहिजे, विद्यार्थी शिक्षकांमधलं बॉन्डिंग असलं पाहिजे, शिक्षक आणि पालकांमधलं बॉन्डिंग असलं पाहिजे. हे ज्या मॅडमांनी, माहेश्वरी मॅडमांनी आपल्याला सांगितलं त्यांचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. गिरीश सोनवणेने सिरीज आणि काहीतरी पॅरलल कनेक्शन, पॅरलल कनेक्शन याच्यावर त्यांनी व्याख्यान दिलं, म्हणजे सुलभन केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला देखील आपण ज्या विषयाचं अध्यापन करत असू, म्हणजे गणित असू देत नाहीतर विज्ञान असू दे, त्याच्यामधला घटक कोणता आहे, विषय कोणता आहे, जो घटक शिकवत असू त्याच्यासाठी कुठल्या कृती करणार आहोत, कोणते उपक्रम घेणार आहोत, कोणते प्रयोग करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून कोणत्या अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहेत, कोणत्या क्षमतांचा विकास आपल्याला करायचा आहे, कुठल्या कौशल्यांचं विकसन आपल्याला करायचं आहे, कुठल्या कौशल्यांचं विकसन आपल्याला करायचं आहे, याचं कनेक्शन असणं गरजेचं आहे. याचं कनेक्शन कसं असावं हे यांच्या व्याख्यानातून आपण या ठिकाणी केलेलं आहे. दुसरं एक तासिका पुष्पेंद्र परदेशी सरांनी घेतलेलं आहे. पुष्पेंद्र परदेशी सरांनी, मला असं वाटतं फुगे तुमच्याच तासाला होते का? हो. हां, त्यांनी फुगे मागून बॅक साईडने पुढे फुगे आणायचं काम तुम्हाला दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्यालाही तेच काम करायचं आहे. जे गुणवत्तेचे फुगे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मागच्या बाकावर असलेला विद्यार्थी पुढे गुणवत्तेने कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न आमच्या पुष्पेंद्र परदेशी सरांनी केलेला आहे. त्यांचंही मी या ठिकाणी या कार्यशाळेच्या वतीने स्वागत करतो. आणि या ठिकाणी सांगितलं की जे छोटे आहेत, ज्यांचं कदम नाव आहे, कद छोटा आहे, छोटी मूर्ती पण कीर्ती मोठी. कद छोटा असताना देखील ज्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ही कार्यशाळा पार पाडावी याच्यासाठी दमदार कामगिरी केली ते कदम, रोहित कदम. त्याच्यामध्ये हिट पण हिट असं चांगलं काम किंवा सर्वांचं हित जोपासण्याचं काम रोहित कदम सरांनी केलेलं आहे. या रोहित कदम सरांनी हे जे 5 ज्ञानाचे हिरे आहेत, हे हिरे एकत्र केले. रोहित सर त्याचे धागा झाला आणि एक चांगला ज्ञानाचा, विज्ञानाचा एक पुष्पमाला तयार करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ही जी कार्यशाळा झाली, थोडंसं आपण चर्चा करूया. आय राईस कुठेही न बघता आय राईसचा लॉंग फॉर्म कोण सांगतं मला? आय राईसचा लॉंग फॉर्म कोण सांगतं? पटकन सांगा. इन्स्पायरिंग इंडिया इन रिसर्च, इनोव्हेशन अँड स्टेम एज्युकेशन. आय राईस, इन्स्पायरिंग इंडिया इन रिसर्च, इनोव्हेशन अँड स्टेम एज्युकेशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. स्टेम एज्युकेशन म्हणजे काय? सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स म्हणजे काय? स्टेम म्हणजे काय? चारही विषयांचं याचं इंटिग्रेशन करायचं आहे. इंटिग्रेटिंग लर्निंग अँड टीचिंग आपल्याला वर्गावर करायचं आहे, तेच घेऊन जायचं आहे. इथं जर तुम्ही 3 दिवसाचा डेमो बघितला असेल, एक जण सुलभन करायचं, दुसरं साहित्य पुरवायचं काम करायचं. जिथं एखादा कमी पडत असेल दुसरं त्याला जोडण्याचं काम करत होतो. मात्र हे आपल्या जिल्हा परिषद शाळा असू देत नाही तर खाजगी अनुदानित शाळा असू देत, हे आपल्या वर्गांवर कोलॅबोरेशन, सहयोग होताना दिसत नाही. समजा विज्ञानाचा तास असेल तर विज्ञानाचा शिक्षक जाईल, गणिताचा तास असेल तर गणिताचा शिक्षक जाईल, भाषेचा तास असेल तर भाषेचा शिक्षक जाईल. तर आपल्याला हे इंटिग्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी हे स्टेम एज्युकेशन म्हणताय. करिक्युलम काय म्हणताय? करिक्युलम इज द होल अमाउंट ऑफ एक्सप्लेनेशन दॅट रिसीव्ड विथ इन स्कूल कॅम्पस. म्हणजे करिक्युलम किंवा अभ्यासक्रम हे काय? हे साध्य नाही, ते एक साधन आहे. अगोदर करिक्युलम तयार होतो, त्याच्यामध्ये सर्व विषयांचा, सर्व घटकांचा विचार केला जातो आणि मग विषयांमध्ये आणि इयत्तांमध्ये त्या अभ्यासक्रमाची विभागणी केली जाते. मला या ठिकाणी एक आमचे एम ए पीएड शिक्षक आहेत. मी विज्ञानाचा नाही कसं काय म्हटलं नाही. हे जरी तुम्ही
8चे असाल तरी तुमच्यासाठी पण ही कार्यशाळा खुली आहे. मित्रांनो, आपण जे विषयाचं कुंपण घालून घेतलेलं आहे स्वतःमध्ये, ते विषयाचं कुंपण, इयत्तेचं कुंपण आपल्याला तोडायचं आहे आणि त्या कुंपणाच्या बाहेर आपल्याला जायचं आहे. नाहीतर आजही जिल्हा परिषदेत शाळा 2 शिक्षिका एकाच शाळेमध्ये असतील, एकीचं तोंड एका बाजूला असतं, दुसरीचं तोंड एका बाजूला असतात, एका गाडीत येऊन सुद्धा एकमेकांशी बोलत नाही आणि हे आपले विद्यार्थी आपलं अनुकरण करत असतात. मित्रांनो, आमचा सकाळी एका कार्यशाळेला विस्पुते शाळेत जाताना विषय झाला की अलीकडे विद्यार्थ्यांचे हिरो हे वेगळेच होत चाललेले आहेत. खरं तर तुमच्या आमच्यामध्ये शिक्षकांमध्ये त्यांना आदर्श गुण असलेले हिरो त्यांना दिसत नाही, म्हणून भलत्याच वाटेकडे जाणारे, भलत्याच ठिकाणी हिरो शोधणारे विद्यार्थी किंवा तरुण आपल्याला दिसत आहेत. अगोदरचे हिरो विद्यार्थ्यांचे किंवा तरुणांचे गुरुजन गुरुवरे हे असायचे, आता मात्र ते हिरो बदलत चाललेले आहेत. कुणाचे पाय पडावेत असे पाय अलीकडे सापडत नाही. मित्रांनो, ती कमतरता निश्चितपणाने तुम्हालाच भरून काढायची आहे. इथून प्रशिक्षणातून जाताना आयराईज घेतला. आयसरचा लॉंग फॉर्म माहिती आहे का? काय आयसरचा? इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स एज्युकेशन रिसर्च पुणे. या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. 3 दिवसामध्ये आयराईज काय, आयसर काय, स्टेम एज्युकेशन काय, हे आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि इथून गेल्यानंतर जसं आपल्या एखादी भगिनी माहेरी गेली किंवा मैत्रिणीच्या घरी गेले किंवा यात्रेला गेलो किंवा बाजाराला गेलो तर आजूबाजूच्या महिला वर्ग जवळपास येतात. काय केलं बाजारामध्ये, काय पाहिलं ते आपण सांगतात. मग ही साडी या दुकानामध्ये अशी होती, आम्ही तिथून भांडे घेतले, इथून गिफ्ट घेतले. तो सर्व गोष्टी किंवा चर्चा अर्धा 1 तास चालते. आपणही इथून गेल्यानंतर आपल्या शाळेमध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये या प्रशिक्षणाची चर्चा करायची आहे. नाहीतर काय, ये रे बाबा आता सांगतो नी कथा, ये होता या किंवा वाचून पोथी, असं करायचं नाही. तर या प्रशिक्षणामध्ये काय झालेलं आहे, काय झालेलं आहे हे सांगायचं आहे. आयराईज म्हणजे काय आहे, आयसर म्हणजे काय आहे, इंटिग्रेटेड लर्निंग म्हणजे काय आहे, इथं कोणते प्रयोग झाले ते काय आहे, हे पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. दुसरं, या प्रशिक्षणामध्ये आपण काय बघितलं बघा, प्रयोगशाळा. बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा अनुदानित माध्यमिक शाळा देखील प्रयोगशाळांचं स्वरूप कसं आहे, चित्र कसं आहे आपल्याला माहिती आहे. परंतु इथं तुम्ही अनुभवलेलं असेल की प्रयोगशाळाने किंवा प्रयोगशाळेतील सुसज्ज जे साहित्य आहे तेच प्रयोगासाठी लागतात अशातला भाग नाही. प्रयोग याचा अर्थच असा आहे, एखादी कुठली कृती केली त्याला सुद्धा आपण प्रयोग म्हणत असतो. म्हणून आपल्याला जे साहित्य उपलब्ध होईल त्या साहित्याच्या माध्यमातून विज्ञानातील आणि गणितातल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना पोहोचवण्याचं काम नाविन्य असलेल्या पद्धतीने करायचं आहे. युनिटी आपण अलीकडे आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने अध्यापन करत आलेलो आहोत, पण जो अध्यापन दृष्टिकोनच बदललेला आहे, अध्ययनाचा दृष्टिकोन आलेला आहे, कृतीयुक्त दृष्टिकोन आलेला आहे, उपक्रम केंद्रित आलेला आहे, प्रोग्राम केंद्रित आलेला आहे. हे सर्व दृष्टिकोन लर्निंगचं व्यवस्थापन कसं करावं हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून इथून जाताना हे प्रशिक्षण काय आहे ते पोचवायचं काम आपल्याला करायचं आहे. कारण मित्रांनो, आपल्या शाळेतले जे मुलं आहेत ते मुलं गोरगरिबांचे आणि कष्टकऱ्यांचे पोरं आहेत. मी एका टिळेनगरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो. तिथे एक पहिलीचा मुलगा होता. तो पहिलीचा मुलगा असं त्याला विचारलं, का रे बाबा तू रोज शाळेत येतो का? तो म्हणे मी रोज शाळेत येतो. तुला काय येतं? तो मुलगा असं म्हणाला, मॅडम मला काही येत नाही म्हणे, मला काही येत नाही म्हणे, तरी मी रोज शाळेत येतो. शाळेत का बरं जायचंय? पुढे सांगतात म्हणून मला शिकायचंय, मोठं व्हायचं. म्हटलं तुला तर काही येत नाही. घरी कोण आहे? घरी कोणीच नाही. घरी फक्त आजी आहे. आई वडील कामाला जातात सकाळमध्ये आणि रात्रीच परत येतात, घरी आई असते. तो मुलगा लक्षात घेतला आणि मला असं वाटलं काहीतरी या मुलावर आपण लिहावं. बाप सकाळीच निघून गेला दिस उजाडल्यावर नांगराया मालकाच्या ट्रॅक्टरवर. बाप निघून गेला दिस उजाडल्यावर नांगराया मालकाच्या ट्रॅक्टरवर. माय
सकाळीच निघून गेली आवरून सावरून निंदा या दुसऱ्याच्या बांधावर. आजी डोळे लावून बसली खिचडीसाठी शाळेच्या वाटेवर. भरोसा एकच आहे गुरुजी, दिस पालटतील शाळेतल्या शिक्षणावर. दुसरी एक मुलगी त्या शाळेतली पिढी नगरची असं म्हणते, बाप सकाळीच गेला कामावर. दुसरी मुलगी काय म्हणते बघा, बाप सकाळीच गेला कामावर, बांधून भाकर तुकडा पाशी, माय तशीच निघून गेली पाणी पिऊन रानात उपाशी. म्हणते आवंदा पीक पाणी चांगलंय, पिवडी करेल पोरीला एकूण कपाशी. पण गुरुजी अवकाळीने जर केला ना घात, कर्जाबाई पिचून अनेक बाप घेतात फाशी. गुरुजी बाप माझा म्हणलाय, कर्माची भोगतोय फळं, राहिलो निरक्षर. बाप माझा म्हणला, कर्माची भोगतोय फळं, राहिलो निरक्षर. माय बाप एकच स्वप्न पाहताय, पोरं शाळेत जाऊन होतील एफिलिन साक्षर. गुरुजी गुरुजी आम्ही देव नाही पाहिला, गुरुजी आम्ही देव नाही पाहिला, तुम्हीच एफिलिन साध्य करणारे आमचे मायबाप परमेश्वर. वाडी वस्ती गाव असो वा शहर, वाडी वस्ती गाव असो वा शहर, गोर गरिबांचीच पोरं का अडाणी आणि असाक्षर. तरुणपणी लाडका भाऊ लाडकी बहीण, म्हातारपणी कुठून आणावा पैसा, प्यावं लागेल जहर. मित्रांनो, या जगाची आस फक्त शिक्षकावरच, या जगाची आस फक्त शिक्षकावरच एकत्र येऊया आणि शाळांमधून गुणवत्तेला आणूया बहर. मित्रांनो, कृती उपक्रमांचा करूया जागर, आनंदी शिक्षणातून पोरं हाणतील उड्या. मराठी माध्यमाच्या शाळाच खऱ्या खरीखुरी ज्ञान मंदिर, झोपून देऊया घडतील ज्ञान समृद्ध पिढ्या. कृती कार्यक्रम, प्रयोग, ऍक्टिव्हिटी, उपक्रम याच तर खऱ्या यशाच्या शिड्या. गोरगरिबांचा घेऊया कैवार, गोरगरिबांचा घेऊया कैवार. शाळांमधून उभारूया गुणवत्तेच्या घोड्या, शाळांमधून उभारूया गुणवत्तेच्या घोड्या. मित्रांनो, जर आपल्या वर्गांमध्ये शाळांमध्ये उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञान विज्ञानाच्या आणि गुणवत्तेच्या घोड्या उभारायच्या असतील तर आपली भूमिका ही सजग आणि जागरूक असण्याची आहे. जसं आपण प्रवास करताना एखाद्या ट्रॅव्हलमध्ये पुण्याहून येत असू, रात्री ट्रॅव्हलमध्ये किती प्रवासी असतात आणि ड्रायव्हर एकटा रात्रभर गाडी चालवतो आणि त्याने जर विचार केला सगळे प्रवासी झोपलेले आहेत, आपणही झोप काढली, तर त्या सगळ्या गाडीतल्या प्रवाशांना विश्वास असतो की हा ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवेल. तसं या जगाला, या समाजाला शिक्षक रूपी या ड्रायव्हरवर विश्वास आहे, पूर्ण समाजाचा विश्वास आहे. माझी पोरं शाळेत जात आहेत, मात्र या शाळेतला शिक्षक, या शाळेतला गुरुजी हा जागरूक आहे, हा तत्परतेने काम करणार आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो, या देशाला ज्ञानाची महासत्ता बनवायची असेल तर ते काम फक्त ज्ञान विज्ञान इतर सर्व विषयांचे शिक्षकच करू शकतात आणि ती भूमिका आपण पार पाडावी. मित्रांनो, विज्ञान हे फक्त 4 खोलीच्या आत शिकवू नका. त्याला जर विज्ञान खऱ्या अर्थानं शिकवायचं असेल तर 4 भिंतीच्या पलीकडे सुद्धा तुम्ही घेऊन जा. इथं सुद्धा आपण प्रशिक्षणामध्ये घेऊन गेलो. समजा जमिनीला पिकाची माहिती द्यायची असेल तर एखाद्या विद्यार्थ्याच्या शेतावर घेऊन जा. या ठिकाणी काल परवा एक एबीपी माझाला मुलाखत होती गायकवाड म्हणून उद्योजकांची, ती जर तुम्ही पाहिली असेल. त्यांनी असं सांगितलं की पिकांना काय कमतरता आहे ती जर आपण शोधून काढली तर उत्पन्न 50च्या 100% येईल. जर उत्पन्न 50% येत असेल तर ते 100% येईल. तर त्याने असं म्हटलं की घेतलेल्या ज्ञानाचं उपयोजन ऍप्लिकेशन केलं गेलं पाहिजे. ते ऍप्लिकेशन होत नाही. आपणही 10वी 12वी MSc पर्यंत विज्ञान शिकलेलो आहे, पण किती घेतलेल्या ज्ञानाचं आपण उपयोजन करत आहोत. त्यांनी असं दाखवून दिलं. माती परीक्षण बऱ्याच ठिकाणी केलं जातं, परंतु पाणीचं टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग केलं जात नाही, पाण्याचं परीक्षण केलं जात नाही. कारण पाण्यामध्ये जर क्षार असतील, पाण्यामध्ये जर क्षार असतील तर त्याला दिलेलं खत वगैरे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, 16 प्रकारची मायक्रो न्यूट्रिएंट्स वनस्पतींना किंवा पिकांना लागतात, त्या वनस्पतीला शोषून घेता येत नाही. म्हणून जर आपण पाण्याचं परीक्षण केलं, त्या पाण्यामध्ये नेमकं क्षार किती प्रमाणात आहे, त्या पाण्याचा pH किती आहे, 6च्या वर किंवा 6च्या कमी असले तर ते पाणी शेतीला योग्य होत नाही.
आणि आपण भरमसाठ पाणी देतो, खतं देतो, तरी शेतकरी असं म्हणतात की पीक उत्पन्न निघत नाही. तर या ठिकाणी स्पेसिफिक काम आपल्याला केलं पाहिजे. म्हणून आपण समजा पदार्थ शिकवलं, वर्गीकरण केलं, तर त्याला घरी जाऊन वर्गीकरण करता आलं पाहिजे. चार भिंतीच्या पलीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जा आणि एक विज्ञानाचा एक नवा जागर करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कारण इन्स्पायर मानक जे आहे या ठिकाणी असं ठरवलेलं आहे देशाने की 1 मिलियन विद्यार्थी ज्यांच्यामध्ये एक नव्या कन्सेप्ट असतील, नवे तत्वे असतील, नवे नियम असतील, नवे काहीतरी प्रकल्प असतील किंवा एखादी थीम असेल, ती थीम प्रोजेक्ट करण्याचं काम राज्य स्तरावरून आणि देश पातळीवरून केलं जाणार आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचं काम करा, नव्या नव्या कल्पना रुजवायचं विद्यार्थ्यांमध्ये काम करा, नवे अभ्युपगम करायचं काम विद्यार्थ्यांमध्ये करा आणि खऱ्या अर्थाने विज्ञानाचा जागर करा. आपण सर्वजण आलात या 3 दिवसा प्रशिक्षणाला, सर्वजण उपस्थित राहिलात आणि इथून सर्व काही घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद या कार्यालयाच्या वतीने देखील आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या कार्यशाळेसाठी आमचे 3 बंधू आणि भगिनी, राहुल पाटील असतील, अर्चना वडिले मॅडम असतील, आमच्या वैशाली पाटील मॅडम असतील, या सर्व 3घांचे आभार मानतो. आणि ज्यांनी जेवण दिलं रुचकर असं, जेवढा पैसा आला, आम्ही मॅडमांना सांगितलं आम्ही 1 रुपया सुद्धा कुठं घरी घेऊन जात नाही, उलट या पैशामध्ये अजून काही कमी पडत असेल तर आम्ही पैसे टाकतो. पण आलेल्या आपल्या अतिथींना, कारण ते विज्ञान आणि गणित प्रेमी आहेत, त्यांची जर आपल्याला सेवा करता आली या माध्यमातून आपण करूया. तो म्हणे मी जारचं पाणी देतो, म्हटलं जारचं पाणी तुझ्याकडेच राहू दे, आम्हाला बॉटल दिली पाहिजे. मी ही सर्व व्यवस्था पुरवणाऱ्या त्या सोनूने, त्याच्या टीमचंही मनापासून आभार व्यक्त करतो. कारण विज्ञानाचा ही कार्यशाळा आहे म्हणून मी थोडक्यातच बोलतोय, पण तरी ही संधी मला दिली, आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मी पुन्हा आभार मानतो आणि या पूर्ण टीमचे देखील आभार. धन्यवाद.